आपण यथोचित स्वागत सन्मान करूयात। हर्षद गोठल, नरेशजी बोत्रे यांचाही सन्मान झालेला आहे। निलेश महाडिक, निलेश महाडिक या आपण निलेश महाडिक, निखिल बोत्रे, निखिल बोत्रे आहेत का? निखिल, निखिल बोत्रे, सचिन बोत्रे, निखिल बोत्रे आणि सचिन बोत्रे यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। सन्मानित या ठिकाणी केलं जातात। आपण पाहतात साईबाबा चषक 2025 निखिल बोत्रे यांचा सन्मान आहे तो सध्या केला जातोय। ही दृश्य आपण पाहू शकतायत। मायची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय। शैलेश महाडिक, निलेश महाडिक यांचे सन्मान आपण या ठिकाणी करूयात। निलेश महाडिक आपण या, आपल्यामध्ये उपस्थित असलेले निलेश महाडिक यांचा सन्मान होतोय। निलेश महाडिक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर शैलेशजी सचिन बोत्रे यांचा सन्मान होतोय। सचिनजी बोत्रे यांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ओके, चला मान्यवरांचा मनापासून आभार। जाऊयात मॅचच्या दिशेने। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत। साईबाबा चषक 2025 महत्वाचा मॅच बलदेवाडी वर्सेस उंबरशेत। एक दावेदार एक उमेदवार, एक दावेदार एक उमेदवार आहे। पहिला चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू होता, मिड विकेट क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर झाला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट, श्वास रोखला गेला होता। राजदीप आदित्य ही जोडी मैदानावरती पहिला चेंडू होता, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आला होता। टॉस जिंकला होता उंबरशेतच्या संघानं आणि त्यांनी सांगितले पहिल्यांदा मी फिल्डिंग करू, क्षेत्ररक्षण करू आणि बलदेवाडीसाठी फलंदाजी आमंत्रित केले। याच्या अगोदरचा सामना देखील बलदेवाडीनं बॅटिंग केली होती, मोठी धावफलक उभारला होता आणि तोच आहे पायावरचा चेंडू होता। फ्लिक ऑफ द रिक्स, चेंडूला बरोबर फ्लिक केलंय, डिप्स करले रिझन मध्ये फील्ड केलंय, फिल्डिंग चांगली आहे। उंबरशेत संघ मागच्या 2 पर्वामध्ये 2 वर्ष 2 सीझन गाजवलेला संघ आहे, चॅम्पियन संघ आहे। चॅम्पियन अशा समोर खेळतोय बलदेवाडी, त्यांनी चॅम्पियनशिप जिंकण्याचं स्वप्न या वर्षी घेतलंय। नक्कीच राजदीप भुवड एक मोठं नाव आहे। राजदीप भुवड जसा नावाचा उल्लेख केला तशीच राजची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलू लागले आहे आणि राजदीप भुवड यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार। चौकारांची अतिशबाजी करतात नेहमी मैदानात, बलदेव महाराजांचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या शिरावर। राजदीपचा उल्लेख केला, राज साज बाज ताज, राज आया करना होगा आज, आज कमाल करना होगा। चेंडू पडला, थोडासा हात आलाय, हात आला, पडला, थोडासा हात आला, त्याचबरोबर त्या बरोबर ओव्हरपिच मध्ये चेंडू होता, पडला, थोडासा हात आला। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। एक चांगला गोलंदाज म्हणून युवराजचंही नाव घेतात। राज दोन्ही बाजूला आहे, राजदीप आहे, युवराज आहे, पण आज कोण कमाल करणार पाहूयात। या षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने, पुढील बॉल कोलबट्टा पचा टाकण्याचा प्रयत्न केलात, पाठीमागे चाललाय बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलाय, तोपर्यंत एक सिंगल ही जलद गतीने कंप्लीट करण्यात आलाय। एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती 9 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर। 5 चेंडूचा खेळ झाला, 9 धावा धावफलकावरती। राजदीपचा उल्लेख आपण करतो, युवराजचा उल्लेख का करतोय? एक टीम चॅम्पियन कधी बनते ज्यावेळेला तिन्ही अंगामध्ये बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्हीमध्ये ते चांगली कामगिरी करतात, त्यांचे फलंदाज धावा करतात, गोलंदाज धावा रोखतात, क्षेत्ररक्षक झेल टिपतात आणि उंबरशेत तो संघ आहे। बॅक टू द बॉलर केला, उंबरशेत तो संघ आहे ज्यांना बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग त्रिकोण असतो ना, त्या त्रिकोणामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे। मागच्या 2 पर्वामध्ये साईबाबा चषकातला डिफेंडिंग चॅम्पियन आहे, चॅम्पियन संघ मैदानावरती खेळतोय। बलदेवाडी त्याच्या समोर आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपताना स्कोर 9। पायी ठेवला आता नव्हती तुझी इच्छा, आता नवीन जीवनाला तुझ्या देतो मी शुभेच्छा। जसे आपल्याला माहिती येते की साईबाबा चषकातला मागच्या 2 पर्वातला विजेता हा उंबरशेत आहे, मग दुसऱ्या बाजूला बलदेवाडी आहे, तोही काही कमी नाही आहे।
तो कमी नाहीये संघ. मागच्या पर्वातला कुणबी चषकाचा चॅम्पियन आहे. त्याच्यामुळे 2 चॅम्पियन मधली भिडंत आहे. 2 विजेत्या संघामधली लढत आहे. जैसे कहते ना प्रशांत जी, जब 2 बादल टकराते ना तो विस्फोट होता है. 2 मोठे ढग आल्यात, एकमेकांसमोर आदळणार, विस्फोट होणार. या सामन्यामध्ये 2 चॅम्पियन मधली ही चॅम्पियनशिप साठी लढाई आहे. यस, लढाई आहे मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थानं. राजदीप दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर साईराज. ओ, यावेळचा बॉल सफल झाले, बाहेर आले आणि त्याच्यानंतर बरोबर डिलिव्हर केलंय. वो बुलाती है मगर जाने का नहीं, आप सफल हो गए तो वाईट देने का नहीं, हे अंपायरने सांगितलंय त्यांना. 2 बॉलचा खेळ संपला. तिसरा बॉल. ओ, पुण्यात सफल झाला. फटका हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी, झेल घेतलाय. संपलाय मैदानाच्या आतमध्ये राजदीपचा खेळ. अखेरीस विकेट घेतलाय साईराजनं. फलंदाज बाद, आउट. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना, झिरमिर झिरमिर पाऊस धारा, मिरमिर करी मदनाचा मारा, केला सजना केला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मी निघालो तुम्ही येता निशाणा धरला होता का राजदीप साठी विनयजी गोटेल यांच्या माध्यमातून प्राइज देखील आलं होतं. त्याच्या अगोदर विकेट गेलाय. साईराज साठी देखील आहे, कारण साईराज एका बाजूला राजदीप, दुसऱ्या बाजूला साईराज. क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी फलंदाज दाखल होतोय समीर सावंत. पहिला चेंडू मिस टाइम झालाय. साईराज थोडासा कमी पडलाय. साईराज प्रयत्न जरूर झाला होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिलं षटक आलं होतं, ज्या षटकामध्ये 9 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. धावा झाल्या धापलकावरती 14-14. धपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. एकूण धावा 14च्या घरामध्ये पाहायला मिळत आहेत. साईराज देखील काही कमी नाहीत, ते देखील महत्वाचे खेळाडू आहेत. जसं आपण उल्लेख केला तर उंबरशेत, आणि उंबरशेतसाठी अष्टपैलू कामगिरी करणारे खेळाडूपैकी एक खेळाडू आहे साईराज, आणि आमच्या जवळचे मित्रही आहेत. फुलटच बॉल, फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक का मागच्या 2 पर्वामध्ये आम्ही चांगली कामगिरी केली, त्याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानावरती पेश करतायत सध्या टीम उंबरशेतचे खेळाडू. आउट. झिरमिर पाऊस धारा, मिरमिर करी मदनाचा मारा, केला सजना केला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया. उलटा चेंडू होता. क्षेत्राच्या चर्चा आपण करतोय. बरोबर डीप वरती पाहिलं नरेंद्र होते, वेगाने चेंडूवरती आला, झेल टिपलाय. हा संघ बघा बॅटिंग बॉलिंग, सध्या आपण बॉलिंग आणि फिल्डिंग बघतोय. क्षेत्ररक्षण गोलंदाजी सध्याकडला उंबरशेतची जबरदस्त चालले, आणि त्याचा परिणाम बलदेवाडी संघ अडचणीत सापडलाय. त्या अडचणीतनं मार्ग काढायचा आहे, अडचणीतनं बाहेर यायचं आहे. पुन्हा एकदा हवेत खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तोपर्यंत आहे कॉर्नरच्या दिशेने 1 धाव. या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तो 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतील. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 16-16. जिग्नेश नवीन फलंदाज झाल्यात या षटकामध्ये. साईराजनं कमाल केले. 2 विकेट महत्वाचे प्राप्त केलेत. 2 ओव्हरचा 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 16. अचानकपणे जसा शेअर मार्केट कोसळतो ना, तसा शेअर मार्केट धावांचा कोसळलाय. पहिल्या षटकामध्ये 9, या षटकामध्ये 7. मागच्या 3-4 सामन्याचा जर उल्लेख केला तर कदाचित कमी धावसंख्या उभारले गेले. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात बलदेवाडी हे गाव. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात बलदेवाडी हे गाव. हे स्टार क्रिकेट संघ बलदेवाडीचा साऱ्यात गाजतय हो नाव. स्टार क्रिकेट संघ बलदेवाडीचा साऱ्यात गाजतय हो नाव. स्टार क्रिकेट संघ बलदेवाडीचं असलेलं आपण पाहिलं तर हे सॉन्ग आहे, टायटल सॉन्ग सध्या आपण पाहतायत. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 16, परंतु इथून कमबॅक करावा लागेल. आता इथून रन येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला रन ज्या प्रकारे रोखल्यात तोही प्रयत्न होणार. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती फटका खेळलाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्याच बॉलवरती खणखणीत षटकार. चौकारांची अतिशबाजी करतात नेहमी मैदानात. बलदेव महाराजांचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या शिरावर. हे स्टार क्रिकेट संघ बलदेवाडीचा साऱ्यात गाजतय हो नाव.
समीर समीर समीरच्या बॅटमधनं सिक्सर. आता जबाबदारी कोणीतरी घ्यायची. ज्यावेळेला राजदीप बाद झाले, ज्या वेळेला एक बाद झाले, त्यावेळेला कोणीतरी जबाबदारी घ्यायची. समीरने ती घेतले, हातामध्ये घेतली ती जबाबदारी. भाई जिम्मेदारी ली है, वादा किया तो निभाना पड़ेगा. जिम्मेदारी ली है तो जिम्मेदारी उठानी पड़ेगी. और जिम्मेदारी ऐसा टॉनिक है ना, जो एक बार लो तो उम्रभर थकान नाही महसूस होती. एकदा जबाबदारी घेतली की तिचा ओझं जाणून देऊ नका. ती एन्जॉय करा, एन्जॉय करा. वादा किया तो निभाना पड़ेगा. आणि तोच वादा, इरादा पक्का, इरादा केलाय पक्का. या चेंडूवरती मारलाय चेक्का, सिक्सर. स्टार क्रिकेट संघ है भारी एकजुटीने खेळतात. अभिमान गावाचा राखून मोठ्या मानाची स्पर्धा ठेवतात. स्टार क्रिकेट संघ बलदेवाडीचा साऱ्यात गाजतय हो नाव. स्टार क्रिकेट संघ बलदेवाडीचा साऱ्यात गाजतय हो नाव. हे गावागावात जाऊन बलदेवाडी कधीही कुठल्याही श्रेणी कमबॅक करू शकतो मैदानाच्या आतमध्ये. ते दाखवून देतोय आदित्य समीर. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आदित्यने चांगली बॅटिंग केली होती. आता समीर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी तयार झालाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 28, जिथे रोखली गेलेली धावसंख्या म्हणून म्हटलं ना, हे षटक निर्णायक असणार आहेत उंबरशेटसाठी. कारण 2 षटक खूप चांगली राहिली उंबरशेटचे, परंतु तिसरं षटक आतापर्यंत 2 षटकार आले आहेत, 2 सिक्स आले आहेत. पाहूया तिसरा बॉल, 2 आणि त्याच्यानंतरचा हा तिसरा हॅट्रिक सिक्सर मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय बाय समीरनं. समीरच्या बॅट मधून सिक्सर. हे गावागावात जाऊन आम्ही विजयी नेहमी होऊन येतो. हे जिल्हा तालुक्यावर आमच्याच नावाचा डंका आवाज येतो. त्यावेळेला वाटलं होतं कोण येणार मदतीला धावून, कोण येणार या संघाचा तारणहार, कोण या संकटात फसलेली नाव बाहेर काढणार. सोच को बदलो सितारे बदलेगे, नजर को बदलो नजारे बदलेगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं है, दिशाओं को बदलो किनारे अपने आप बदल जाएंगे. इथे दाखवून दिले समीरनं. लागोपाठचे 3 षटकार, 3 सिक्सर. नाव टीमचं बल दे वाडी, पण या वाडीला बल देण्याचं काम समीरच्या या 3 सिक्सरने केले. बलदे वाडीला बळ देण्याचं काम समीरच्या या 3 सिक्सरने केले. आणि आता खऱ्या अर्थानं मॅच रंगामध्ये आलाय. स्कोर झाला 34, 34 धावा, 6 6 6. नो चेंडूचा इशारा होता, नो चेंडूचा इशारा. फटका खेळला जाऊन डिप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. गैरों में कहा दम था, हमको तो अपनों ने लूटा. भाई हमारा पैर भी वही गिरा जहां चुना कम था. चुना जिकडे कमी होता तिकडे चेंडू पाय पडलाय. आणि हा नो बॉल, आणि त्यावरती आलेल्या आहे धावा. धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये. टेन्शनही वाढलंय आणि आता प्रेशरही वाढलं. टेन्शन सर्व काही गोष्टी वाढताना पाहायला मिळतात उंबरशेत कडून. कारण धावफलकावरती धावा जर पाहिला तर संघाच्या एकूण 36. फ्रीडचा बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल. ओ फ्रीडचा बॉल, खोलवर टप्प्याचा टाकलेला बॉल. दुसऱ्या बाजूनं बॅटरला रोखण्याचा प्रयत्न जिग्नेशांना होतोय. डॉट बॉल येतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला समीरची बॅटर बोलतोय. समीर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सुहासला कमबॅक करायचा. सुहास चेहऱ्यावरती स्माइल, टेंशन दूर व्हावा, बिंदास मुस्कुराइए जो भी गम है. सुहास बॅटच्या कडेला लागला झेल. याच करता मी म्हटलं होतं बिंदास मुस्कुराइए जो भी गम है. जिंदगी में टेंशन किसको कम है. अच्छा और बुरा ये तो अपना अपना भ्रम है. जिंदगी का असली नाम ही कभी खुशी कभी गम है. समीर जसे नॉन स्ट्रायकरवरती उभे राहिले तसा सुहास याने 2 बॉल आतापर्यंत चांगले टाकले आहेत. कारण समीरचं नॉन स्ट्रायकरवरती थांबणं आणि त्यात थोड्या धावाही थांबणं याही खूप महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 36, जी धावसंख्या 40च्या पार दिसत होती ती मात्र आता थोडीशी थांबली आहेत. परंतु शेवटचा बॉल निर्णायक असणार आहे. याही बॉलवरती तुम्ही 40च्या पार जाऊ शकतायत. नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. पुढील मॅच कातोलकोंड संघाचे कॅप्टन आणि बोरखतचे कॅप्टन. चला टॉस साठी आपण या. लास्ट बॉल, स्लोवर वन, नाही ओळखू शकले बॉलला. धाव घेण्याचा प्रयत्न फक्त एकच घेतलाय. परिणाम काय होता
त्या ठिकाणी एक घेतलाय, दुसऱ्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. जसे समीर नॉन स्ट्राईकला आले, कदापि त्यांना स्ट्राईक दिली असती तर 3 बॉलमध्ये चित्र काही वेगळं असतं, परंतु एका धावेने धावसंख्या धावफलकावरती लागल्यात त्या 37-38चं लक्ष आहेत. बलदेवाडी संघाला मात्र जी धावसंख्या हवी होती ती धावसंख्या तर त्यांनी बनवल्यात. 38 देखील या मैदानावरती त्या होऊ शकतात, टप होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला साईबाबा चषकातील 2 पर्व गाजवणारा संघ, त्यांना आता आपली बॅटिंग दाखवायची आहे. गोलंदाजीमध्ये कामगिरी तर झालेली आहे, परंतु बॅटिंगमध्ये कामगिरी कशा प्रकारे होणार याची चर्चा होणार आहे. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस जो आहे तो टॉस करूयात आणि काही मान्यवर आहेत त्यांचं स्वागत सन्मान करूयात. डीजे सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही, डान्स करत राहायचा, सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं संदीप खाडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. संदीपजी खाडे साहेब, श्री संदीप खाडे साहेबांना विनंती असेल आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर रुपेश बोत्रे साहेब, साई कृपा क्रिकेट संघाचे कर्णधार रुपेशजी बोत्रे आपण या, आणि साई कृपा क्रिकेट संघाचे उपकर्णधार दीपेश बोत्रे आपण या, आपलाही सन्मान या ठिकाणी होणार आहेत. रुपेशजी बोत्रे आणि दीपेशजी बोत्रे यांना विनंती असेल आपण यावं, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. नामदेवजी पलणकर साहेब यांच्या शुभ सभा पहिला तर सन्मान केला जातोय. मायाची शॉल पुष्पगुच्छ देऊन मात्र सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन व्हाईस कॅप्टन यांचा सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे विनोदजी गोठल त्या ठिकाणी मोबाईलमध्ये श्रणचित्र टिपतायत. राकेशजी बैकर आणि राकेश दुसार या. राकेशजी दुसार साहेब, राकेशजी बैकर साहेब, प्रसाद पलणकर साहेब आणि परेश बोत्रे साहेब या सर्वांना विनंती असेल आपण यावं, आपला सन्मान होणार आहे. राकेशजी दुसार, प्रसादजी पलणकर, राकेशजी बैकर कुडू गावचे आहेत आणि परेशजी बोत्रे या सर्वांचा सन्मान त्या ठिकाणी होतोय. साईराज तयार होतोय मैदानाच्या मध्ये, तो इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि साईराजसाठी एक अनोखं पारितोषिक आहेत आमचे मित्र विनोदजी गोठळ यांच्या माध्यमातून. जर साईराजनं 3 षटकार मारले तर त्याच्यासाठी गावठी कोंबडा दिला जाणार आहे आणि ते बनवून पण विनोद गोठल देणार आहेत त्यांच्या हातून. राकेशजी दुसार, प्रसादजी पलणकर, राकेशजी बैकर, परेशजी बोत्रे या सर्वांचे सन्मान आहेत त्या ठिकाणी केले जात आहेत. त्यानंतर दीपेशजी बोत्रे असतील, रुपेशजी बोत्रे. ओके चला टॉस कॅप्टन, चला कॅप्टन आहे कॅप्टन. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी या. एका बाजूला कातलकोंड आणि दुसऱ्या बाजूला बोरखत. कातलकोंड आणि बोरखत कॅप्टन या, चला लगेच टॉस करा. मॅच सुरू आहेत, मॅचच्या दिशेने जाऊयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुकाराम सर पुण्यात जॉईंट आहेत. नक्की त्यावरती चर्चा होईल, पण आता 38 धावांचा पाठलाग करायचा. 38 मधले अडवणूक करावी लागणार आहे. 38 धावा करायची आहेत. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. पहिले षटक हाताळण्यासाठी राजदीप, नरेंद्र आणि साईराज. साईराजसाठी एक अनोखा प्राईज लावलेला आहे. त्यांना जर जिंकायचं आहे तर ते प्राईज मिळणार, जिंकलं तर मिळणार. म्हणजे तुम्ही जसा चिकनचा उल्लेख केला त्याकरता त्यांच्याकडे विनोद गोठल यांच्याकडनं ते प्राईज आहे. पहिला चेंडू होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मिस केला होता चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले. 22चा इशारा पंचाकडनं होतोय. 1 धाव न सुरुवात झाले. जसं तुम्ही ते कोंबड्याचा उल्लेख केला, याचा अर्थ तुम्ही जर जिंकला तर ते मिळणार. म्हणजे विनर विनर चिकन डिनर मला खेळ तो मैदानावरती आहे. तुम्ही जर जिंकला तर ते तुम्हाला मिळणार आहे. बघूया साईदीप, राजदीप आणि साईराज. ओव्हर द विकेट, फटका खेळलाय, बैठक स्ट्रोक. ही स्पेशालिटी या खेळाडूची आहे साईराजची. त्यानं सुरुवात केलाय आणि पहिल्याच बॉलवरती साईराजचं राज्य मैदानावरती सुरुवात झालेली आहे. षटकार
पहिल्या इनिंग मध्ये केला पण राजदीपचा पहिला, दुसऱ्या बाजूला साईराजचा. बारी बारी सबकी बारी. साईराज आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर राजदीप आहे भाई. राजदीप पण ते एक सांगतोय, साईराज बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. हा खेळही तसा आहे. 38 धावांचा पाठलाग आहे. एक सिक्सर साईराजच्या बॅटमधनं, एक चांगला चेंडू राजदीप कडनं आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. आणखीन एक फटका खेळलाय. बॅटर वेगानं फिरलाय आणि त्यानंतर बॉलला मात्र सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. साईराजच्या बॅट मधून षटकार. लई दिसाचा हट माझा पूर्वाव तुमच्या सोनेला कोकण दाखवा. लई दिसाचा हट माझा पूर्वाव तुमच्या सोनेला कोकण दाखवा. सुंदर आहे, त्याच्यापेक्षा कोकणातलं क्रिकेट सुंदर आहे. समोर राजदीप सारखा महत्वाचा खेळाडू होता. हा ट्रम्प कार्ड आहे, पण वर्मावरती घातलाय गाव. रंगलाय मॅचचा दुसरा डाव. कोण खाऊन जाणार भाव, कोण जाणार खाऊन भाव, साईराज की राजदीप. ही आक्रमण एकमेकांवरती शहमाशाची, एकमेकांवरती कुरघोडीची, एकमेकांवरती वर्चस्वाची लढाई आहे. कोण सक्सेस होणार, कोण कोणाला डिस्ट्रॉय करणार, कोण कोणाला डॉमिनेट करणार आणि कोण कोणावरती वर्चस्व गाजवणार, ही लढाई मैदानावरती आहे. इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न केला तोय. झेल टिपलाय. कोण कोणावरती मात करणार, एक तुम्हारी तो कभी हमारी भी है भाई. आणि इथे खेळ खल्लास झालाय. साईराजचा विकेट प्राप्त केलाय राजदीपनं. विकेट कोण? हे रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात बलदेवाडी हे गाव. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात बलदेवाडी हे गाव. हे स्टार क्रिकेट संघ बलदेवाडीचा साऱ्यात गाजतय हो नाव. स्टार क्रिकेट संघ बलदेवाडीचा साऱ्यात गाजतय हो नाव. स्टार क्रिकेट संघ बलदेवाडीचा साऱ्यात गाजतय हो नाव. स्टार क्रिकेट 2 षटकार आले. त्याच्यानंतर कमबॅक राजदीप देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये करणार आणि राजदीपनं कमबॅक केलाय. धावा धावफलकावरती 13. उंबरशेत संघ मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निवृत्ती हेही महत्वाचे खेळाडू आहेत. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये उंबरशेसाठी मात्र निवृत्ती याने देखील महत्वाचा खेळ केलेला आहे. आता त्यांची भूमिका महत्वाची असेल कारण सायराजची विकेट आल्या आहेत. दुसऱ्या बाजूनं महत्वाची विकेट घेतल्यानंतर जो अप्रोच आहे ना तो खूप महत्वाचा असेल, खास करून बलदेवाडीचा. न्यू स्टार क्रिकेट संघ बलदेवाडीचा, त्यामुळे तेही पाहण्यासारखं असणार आहेत. षटकातील आपण पाहिलं तर शेवटचा बॉल फेकण्यासाठी पुन्हा तयार असेल राजदीप. पाठलाग करायचा 38 धावेंचा. 38चं लक्ष मात्र मैदानावरती ठेवण्यात आलं आहे. रंगलेली स्पर्धा साईबाबा चषकातील आपण पाहिलं तर हे पर्व 3रं सध्या आपण पाहतायत. पायावर टाकलेला बॉल, त्याच्यावरती मात्र फ्लिक केलं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. स्क्वेअर लेग मधून जोपर्यंत बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडं रन जास्त आल्यात परंतु महत्वाची विकेट साईराज यांची देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. त्यामुळे मॅच बनणार, बदलणार आणि पुन्हा एकदा रंगणार देखील. त्यामुळे डीजेकडे जाऊयात, एक छोटंसं गाणं घेऊयात आणि येऊयात मॅचच्या दिशेने. लई दिसाचा हट माझा पूर्वाव तुमच्या सोनेला कोकण दाखवा. लई दिसाचा हट माझा पूर्वाव तुमच्या सोनेला कोकण दाखवा. कोकणातला रत्नागिरी जिल्हा, त्या तालुका, त्याच्यातला आहे मंडणगड का तालुका आणि त्याच्यामधनं रंगलेला हा मॅच. हा मॅच साईबाबा चषक आहेत आणि खेळाडू आहेत एकमेकांना चांगले ओळखून आहेत. टीट फॉर टॅट आहे. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे आणि बाजार भाव जर पाहिला ना 1 डझन चेंडू आहे, 2 डझन धावा करायचे आहेत. 12-24चा मॅच आहे. 12-2-24. किशोर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्विंग अँड मिस. पहिला चेंडू मिस केलाय. किशोर चारों तरफ शोर है भाई. किशोर भी है. किशोर हे षटक महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये बघूया पंच इशारा जरूर करतील. 22चा इशारा. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर 15-15. मिस तर केलाय बॉल परंतु ट्विस्ट या मैदानावरती असेल का याची देखील चर्चा करणं. आता ट्विस्ट आलाय, स्ट्राईक रोटेशन झालंय. पाहूया काय घडणार. पुढचा बॉल थोडा बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर वाढत असताना पाहायला मिळत आहेत. जाऊन पोहोचत आहेत 16च्या घरामध्ये. 16 ऑन स्कोर कार्ड. 16. फटका टोला लागलाय पण गेलाय.
बाहेर गेलाय चेंडू गेलाय क्षेत्ररक्षक होता डीप वरती त्याच्या डोक्यावरून चेंडू आर पार सीमारेषा पार षटकार. स्ट्राईक रोटेशन झाल्यानंतर काय घडतं मैदानाच्या मध्ये त्यात आपण पाहिलेलं आहे. कारण पहिल्या बॉलवरती झालेली स्ट्राईक रोटेशन, तिथून आलेली एक धाव आणि त्याच्यानंतर आलेला षटकार, वाईड नंतर आलेला षटकार, ह्याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचताय 22-22. पाठलाग मैदानावरती सुरू आहेत 38 धावांचा. सध्या तरी 22 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. अजूनही जवळपास 16 धावांची गरज असलेली मॅच जिंकण्यासाठी. किशोर पुण्यात तयार आहेत. किशोरचा बॉल फटका खेळलाय, आणखी नाही, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, गेलाय सरळ आउट ऑफ दी पार्क. पंचांचा सिग्नल आपण त्या ठिकाणी पाहूयात. षटकार 6. होती थोडासा फ्लॅट बॅटर फटका खेळा जरूर होता. डीप विकेटला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या हाताला लागून चेंडू निसटलाय. हा षटकार. या षटकारानं धावफलक 28. 10 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. गेल्या वर्षी 2 पर्वातला चॅम्पियन काय आहोत. आता उलटा पुलटा आता स्वतःवरती नाराज आहेत. स्वतःवरती रागही येतो अशा वेळेला. आपल्याला येतो ना, त्यावेळेला आपल्या मोबाईलची बॅटरी 2-3 टक्क्यावरती येते, चार्जिंगला लावतो, अर्धा तासानंतर बघतो बटन चालू नाही केलं. तसा हा राग आहे, कारण मागे चांगला खेळत होता. थोडासा राग स्वतःला येणं स्वाभाविक आहे. येस, राईट. पूल करण्याचा प्रयत्न केलात मिस्टर मिस्टोगा, तितका पूल करू शकले नाहीत. एक धाव मात्र पाहायला मिळत आहेत. दुसरा धाब्याचा प्रयत्न होईल का? नाही होणार. एकच धाव येत आहेत. एका धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 29. विजयासाठी 9 धावेची गरज आहे. येणारे बॉल मैदानावरती शेष असणार आहेत बरोबर 7 बॉल मध्ये 9 धावेची गरज आहे. हा बॉल निर्णायक असणार आहेत किशोर यांचा. या चेंडूवरती, या चेंडूवरचा विकेट मॅच मधला रोमांच परत येईल. तर एक फटका, एक चौकार किंवा षटकार. मॅच मध्ये फिनिशरच्या भूमिकेमध्ये निवृत्ती येतील. निवृत्तीच्या बॅटमधनं हा सिक्सर षटकार. पाणी तर मैदानाच्या मध्ये सायराज घेऊन गेलात, परंतु पंचाने तेच सांगितलं आहे, वारंवार पाणी घेऊन तुम्ही मैदानाच्या मध्ये नाही जाऊ शकत. मॅचची कहाणी जर पाहिलीत तर 6 बॉल 3 वरती आहे. आणि पंचांनी काय सांगितलं बाबा, पाण्याची गरज बॅट्समनला आहे का बॉलरला आहे जास्त, कारण त्याच्या तोंडचं पाणी गेलं. त्याच्यामुळे पंचांनी बरोबर सांगितलं की बॅट्समनला तितकं पाण्याची गरज नाहीये. आता 3 धावांची आवश्यकता, 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. चॅम्पियन संघ, 2 पर्वातला विजेता, 2 सीझन मधला चॅम्पियन सांगतोय की आता 3ऱ्या पर्वात आलोय आम्ही जिंकण्यासाठी, ट्रॉफीला घेण्यासाठी, ट्रॉफीला मिरवण्यासाठी. आणि तुम्ही सांगितले ना साई दर्शनाला जायचंय, जर 3रं पर्व गाजवलं तर तुम्हाला उंबरशेतला साई बाबांचं दर्शन देखील होणार आहे. ते गाजवण्यासाठी उंबरशेत रेडी आहे आणि विजयी होतोय या षटकारानं उंबरशेत.